कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत। आत्ताची या घडीची ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे। कृषी खातं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलंय। काय सांगा? मला आता दरेकरांचं बोलणं ऐकून खरंच गंमत वाटली। आता सरकारचे लोक आपल्याला सांगणार की आपण कशावर समाधान मानायला पाहिजे। यांनी त्यांचं खाते बदल केलं, ते आपल्या डोक्यावर उपकार केले, कारवाई केली अशी दाखवली आणि त्याच्यावर आपण समाधान मानलं पाहिजे। म्हणजे शेतकऱ्यांनी समाधान मानलं पाहिजे की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्याकडनं एक खातं काढलं, दुसरं दिलं, त्याच्याबद्दल आपण नाही काही बोलणार, पण कारवाई झाली आणि तुम्ही समाधानी राहा आणि त्याच्यापेक्षा जास्त काही तुम्ही बोलू नका, हा त्याचा अर्थ आहे। मला तर सगळीच गंमत वाटते। आपण परत परत तेच पण किती वेळा बोलणार, कारण सगळी मंत्री सगळे आमदार काय करतायत आपण महाराष्ट्र पूर्णपणे बघतोय, पूर्ण। आणि आता लोक इतके राजकारणाला वैतागलेत ना, तुम्ही कुठल्याही सामान्य माणसाला कधी राजकारणाबद्दल विचारा, सगळी माणसं आता वैतागली आहेत या राजकारणाला आणि त्यांच्या त्या सगळ्या त्या सेटिंगला, त्या बोलण्याला, सगळ्याला कंटाळलेत आता लोक। मला तर वाटतं ही कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीये आणि त्यांना का बदललं, कारण त्यांचा एक मंत्री ऑलरेडी गेलेला आहे। जोपर्यंत शिंदेचा एक जाणार नाही तोपर्यंत यांचा दुसरा जाणार नाही, म्हणून त्यांना बदलून दिलं, संपला विषय। परंतु ज्या पद्धतीनं विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं, लातूरमध्ये देखील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली होती आणि संपूर्णपणे हा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी लावून धरलेला होता। आपण देखील माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती, परंतु तसं न करता एक कृषी खाते जे आहे ते आता दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलंय। मला तुम्ही सांगा ना, माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं काय बघून दिलं, कशासाठी दिलं, काय त्यांची टेक्निकल एक्सपर्टीज आहे क्रीडा खात्यांमध्ये की हे खातं आता त्यांच्याकडे दिलंय। मला काय बेसिसवर खाते वाटप होतात मला खरंच कळत नाही। आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री 10वी पास आहेत, त्यांना ऍसेट साईड काय लायबिलिटी काय कळतंय की नाही मला प्रश्नचिन्ह आहे। आपण कुठल्या बेसिसवर खाती वाटतोय खरंच का? तर सरकारला जे जास्त महत्वाचे आहेत त्यांना आपण दमानिया जी या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद। आपल्यासोबत